आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीचे घावणे कसे बनवायचे ते बघणार आहे। त्यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये 1 ग्लासच मी आधी पाणी घातले, मीठ घातले 1 चमचा चवीनुसार आणि असं घट्ट पीठ झालं आपलं छान भिजलं की त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पाणी टाकायचे। अजून अर्धा ग्लास पाणी टाकले, असं 1.5 ग्लास पाणी टाकून असं मी घट्टसर पीठ भिजवून घेतलंय। आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे, ह्याला मी पॅनवर बनवणार आहे। तुमच्याकडे जर बिडं असेल तर बिडावर पण छान होतात घावणे। आता पॅनला असं कांद्याने मी तेल लावले, 1 चमचा आधी तेल चमच्याने टाकायचं, नंतर असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि घावणा असा सोडायचा आपल्याला। असा घावणा सोडल्यावर मी वरून थोडंसं तूप टाकते, तुम्ही तेल किंवा बटर तुम्हाला काय आवडतं ते टाकू शकता। आता 2 मिनिटांनी त्याला परतून असा आपला घावणा तयार आहे। आता दुसरा एक घावणा करून दाखवते मी। 1 चमचा तेल टाकून छान असं कांद्याने लावून घ्यायचं आहे। कांद्याचा छान असा सुगंध येतो आपल्या घावण्याला, म्हणून कांद्याने तेल लावलं की चव पण त्याची छान येते। घावणे घालताना कधी पण साईडने आधी सोडायचा, नंतर मधी सोडायचा, म्हणजे मधलाचा भाग लवकर करपत पण नाही आणि छान असा घावणा आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत पण होतो। मी क्रिस्पी आणि कुरकुरीतच असे घावणे बनवते, म्हणजे ते चहाबरोबर खायला पण खूप छान लागतात। चटणी वगैरे वेगळं काही वाटायची जरूरत लागत नाही। आपण आपला घावणा झाला आहे, असे आपले पारंपरिक पद्धतीचे घावणे तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला ही घावण्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।